नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बाहेरून क्रिस्पी आतून एकदम स्पॉन्जी परफेक्ट मैसूर बोंडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। एकदम हॉटेल स्टाईलमध्ये तुम्ही ही रेसिपी इन्स्टंटसुद्धा बनवू शकता किंवा मी इथं दाखवलेल्याप्रमाणे फर्मेंटेशन करूनसुद्धा करू शकता। इथे एक आल्याची चटणी आहे आणि एक खोबरं न वापरता केलेली कांदा आणि शेंगदाण्याची चटणी आहे। आपण कृती सुरू करूया। इथे 1 वाटी दही घेतलेलं आहे, ह्याला छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। दही छान घोटून घेऊन यात आपण पाणी घालणार आहोत। आपल्याला पाणी सुरुवातीलाच एकदम भरपूर घालायचं नाही आहे, अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी इथं। हे पाणी छान मिक्स करून मी 1 वाटी किंवा 1 कप मेजरमेंटनी मैदा घालते आणि तो मैदा आपल्याला छान कालवून घ्यायचा आहे। अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हा मैदा मिक्स करणार आहोत। एकदा मैदा छान मिक्स झाला की यात मी अजून थोडासा मैदा घालणार आहे। टोटल मी यात 2 कप मैदा घातलेला आहे आणि तो 2 कप मैदा आपल्याला या ताकाबरोबर छान घोटून घ्यायचा आहे। 2 मोठे चमचा रवा घालून घोटून घेऊन मग 1 मोठा चमचे तेल घालून मिक्स करून घेणार आहोत। रव्याने जे आउटर लेयर आहे ना ते छान क्रिस्पी बनतं। हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे, जिरं, थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेला कढीपत्ता। यात चिमूटभर साखरसुद्धा घातलेली आहे। साखरेने फर्मेंटेशन फास्ट होतं। आता आपल्याला हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। मी इथं हाताने फेसून घेते, ह्याला छान छान कालवून घ्यायचं आहे आपल्याला। हे इथं तुम्ही बघू शकता, हे सिल्की कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे। आता 5 ते 6 तास आपण हे झाकून फर्मेंटेशनला ठेवून देऊया। तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर या स्टेजवर तुम्ही इनोसुद्धा घालून करू शकता। चटणीसाठी इथं कांदा आहे चिरलेला, शेंगदाणे आहेत, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि हे फुटाणे आहेत। या चटणीमध्ये खोबऱ्याचा वापर बिलकुल केला जात नाही। कढईमध्ये 1 चमचा तेल घालून तेल गरम झालं की यात कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा परतून झाला की त्यात आपण आपल्या तिखटानुसार हिरवी मिरची घालू शकतो। आपल्याला किती तिखट हवं त्याच्या हिशोबाने हिरवी मिरचीसुद्धा छान परतून घ्यायची आहे। आपण इकडं कढीपत्ता, हिरवी मिरची परतली थोडीशी कढीपत्ता घालायचा आहे। आता शेंगादाणे, फुटाणे घालून आपण हे थोडंसं परतून पूर्ण गार करून घेणार आहोत। गार झालं की आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता यात मीठ घालून आपण हे बारीक मिक्सरला फिरवून घेऊया। चटणी तयार आहे आपली। आपण फोडणी करून घेऊया। मोहरी, थोडंसं जिरं, उडदाची डाळ घालून आपल्याला हे छान खमंग फोडणी करून घ्यायची आहे चटणीसाठी। आता आपली फोडणी तयार आहे। आपण ही चटणीवर घालूया आणि यातलीच मी थोडीशी फोडणी आल्याच्या चटणीसाठी ठेवते। तर मी याच कढईत थोडंसं तेल गरम करते। तेल तापलं की यात चण्याची डाळ, उडदाची डाळ, जिरं घालून आपण हे छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। थोडीशी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ लाल झाली की आपण यात लाल मिरची घालणार आहोत। लाल मिरची आपल्याला किती तिखट हवं त्या हिशोबाने आपण घालू शकतो। लाल मिरची छान परतून झाली की यात मी इथं आल्याची पेस्ट घालते आहे, तुम्ही आल्याचे तुकडेसुद्धा घालू शकता। आता याच्याच बरोबर थोडीशी चिंच आणि 2 मोठे चमचे गूळ घालते आहे मी इथं। तुम्ही गूळ स्किप करून साखरसुद्धा घालू शकता किंवा दोन्ही स्किप करू शकता। चवीनुसार मीठ घालून आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। यात थोडीशी हळद, आता यात 1 वाटी पाणी घालून मी हे छान शिजवून घेणार आहे। गूळ आणि चिंच दोन्ही छान एकजीव होऊन मिरची मऊ पडली की आपण बंद करून घ्यायचे। थोडंसं हे घट्ट झालं पाहिजे। तुम्ही इथं बघू शकता मिरची छान मऊ पडली आहे। आता मी गॅस बंद करते। हे थंड झालं की मी हे मिक्सरला फिरवून घेते। करायला सुरू करूया। अगदी 1/4 चमचा, छोट्या चमच्याने 1/4 चमचा खायचा सोडा आहे हा, मी हा यात मिक्स करून घेते। हे हाताने छान 2 ते 3 मिनटं फेसून घ्यायचं आहे आपल्याला। आता वडे करायची पद्धत दाखवते मी। इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, हात ओला करायचा। आपल्याला लागेल तितकी क्वांटिटी घेऊन आपण हे बॉलसारखं ड्रॉप करून घेणार आहोत। मी एकीकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे ऑलरेडी। आपण आता हे तळायला घेऊया। फ्लेम सुरुवातीला आपल्याला हाय ठेवायची आहे। एकदा का आपले सगळे बोंडे ड्रॉप करून झाले की आपण फ्लेम मीडियम करणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान कुरकुरीत बाहेरून आणि आतून स्पॉन्जी होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही इथं बघू शकता हे छान आता गोल्डन झालेले आहेत। एकदा का हे छान झाले की आपण हे काढून घ्यायचे। हे फर्स्ट बॅच झालेलं आहे
मी हा काढून घेते. हा बाहेरून छान क्रिस्पी झाला आहे आणि आतून स्पॉन्जी झाला आहे आणि छान फुललेत. हे फर्मेंटेशन छान झाल्यामुळे छान फुललेत. आता याच पद्धतीने मी बाकीचे मैसूर बोंडे जे आहेत ते सगळे तळून घेते. तुम्हाला प्रोसेस हीच फॉलो करायची आहे. फक्त काळजी घेतली पाहिजे हे छान बॉलसारखे फुलले पाहिजेत, म्हणजे ड्रॉपिंग छान झाली पाहिजे त्याची. इथे आपले वडे रेडी आहेत, दोन्ही चटण्या रेडी आहेत. आपण मैसूर बोंडा आणि चटण्या सर्व करून घेऊया. बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम स्पॉन्जी साऊथ इंडियाचं वन ऑफ द फेवरेट टिफिन्स रेडी आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायचं विसरू नका.